खूप दिवसांपासून आम्हाला ओवी दीदीच्या घरी जायचं होतं, पण तो योग मात्र आज आलेला होता. माझ्या मैत्रिणीचं पण लग्न इकडंच होतं. योगायोगाने यांचं गाव पण इकडंच आहे, त्यामुळं आम्हाला ना इथं यायला मिळालं. आणि येता येताना यांच्या गावामध्ये ना मंदिर आहे खंडोबाचं, तर त्यांच्या कुलदेवताचं इथं दर्शन घेतलं. घरी पोहोचलो. घरी पोहोचल्याच्या नंतर आजीबाबा ओवीचे दरवाजातच उभे होते आणि किती भारी ना, लगेच नातवंड आजीबाबाजवळ पळत पळत गेली. रात्री ना मस्त असं चुलीवरती आम्ही स्वयंपाक बनवलेला होता. खूप दिवसांनी चुलीवरती स्वयंपाक बनवला आणि चुलीवरच्या स्वयंपाकाची टेस्ट ही खूप भारी असते. आणि हे असं चुलीवरती जेवण बनवायला ना खूप भारी वाटतं. सगळी मज्जा ही गावाकडंच असते चुलीवरच्या स्वयंपाकाची. तर मस्त असं आम्ही ना माशांचं जेवण बनवलं होतं. तर सगळ्यात आधी तर मुलांसाठी कमी तिखटवाले मासे इथं फ्राय करून घेतले. त्यानंतर ना आम्ही अशी माशांची पातळ भाजी बनवली. मस्त असं फिश फ्राय केले. खूप छान अशी टेस्ट झालेली होती. वास तर सगळीकडं असं येत होता. मुलं तर तिकडं अंगणातच खेळत होती. त्यानंतर आमचा स्वयंपाक वगैरे झाला. तर मुलांना जेवायला घातलं. मुलांचं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग आम्ही सगळेजण जेवायला बसलो. मासे तर खायचे, पण काटे कोणी काढायचे? आता एकदम ओके झालेलं आहे. आमच्या सगळ्यांची जेवणं झाल्याच्या नंतर ना आम्ही दोघींनी मिळून ना भांडी घासून घेतले सगळे. आम्ही इकडं दोघी भांडी घासत होतो, तर इकडं ना मस्त अशी शेकोटी पण पेटवली होती. इथं ओवी दीदीचा ना छान असा डान्स चालू होता. त्यानंतर सगळ्याच मुलांनी ना खूप एन्जॉय केला. मस्त डान्स केला इथं. थांबा होय. डान्स करा. मुलांची खूप इथं मस्ती चालू होती आणि आम्ही पण इथं बराच वेळ गप्पा मारत बसलो शेकोटी जवळच. आणि त्यानंतर मग आम्ही झोपायला गेलो. तर खूप मजा आली. आजचा दिवस खूप भारी गेला. चला तर मग भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.